नमस्कार मंडळी. खूप दिवसानंतर आज कॅमेरा समोर धरला आहे, कारण खूप दिवसापासून मी ब्लॉगिंग बंद केलं होतं. 1 महिना झालं मी ब्लॉगिंग बंद केलं होतं, कारण माझ्या मुलगीचा पाय मोडला आहे. मग तिची काळजी घेणं मला खूप गरजेचं वाटत होतं. मग मी तिच्यासाठी ब्लॉगिंग बंद केलं होतं. मग एडिटिंगला वगैरे खूप वेळ लागतो, मग त्याच्यासाठी बंद केलं. मग खूप दिवसांनी आम्ही मुलांना गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो. गार्डनमध्ये गेल्यानंतर सगळे लोक ना रील्स वगैरे बनवण्यात आणि फोटो काढण्यात सगळे गुंग होते. कोण कोणाशी बोलत नव्हतं की काही नव्हतं, फक्त मोबाईलमध्ये गुंग. माझे मिस्टर पण मोबाईलमध्ये मॅच बघत बसले होते. मग मी इकडे तिकडे सगळ्यांचे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. मग माझी ना मोठी मुलगी तिथंच मस्त बागडत होती. तिला इतका आनंद होत होता ना, असं काहीतरी वेगळंच वाटत होतं. मग ती छान इकडं तिकडे फिरत होती, फुलं वगैरे वेचत होती. तिला छानच वाटत होतं. मग समोरच असं तळं होतं, त्या तळ्यामध्ये बोट फिरत होती आणि माझी इच्छा होती जायची, पण ना मला खूप पाण्याची भीती वाटते. मग म्हटलं जाऊ दे. मुलं पण म्हटली की नको, त्या व्हिडिओमध्ये मम्मा कशी ते बुडाले, आपण नाही जायचं, असं त्यांचं हे होतं. ते खूपच घाबरले होते. त्यांनी पण तो व्हिडिओ बघितला होता. मग राहू दे बोललं, आपण लांबूनच दर्शन घेऊया. मग असं छान आम्ही बघितलं वगैरे आणि मुलांनाही छान वाटलं. मला हा व्हिडिओ काढताना असं वाटत होतं, लोकांना समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यापेक्षा कॅमेऱ्यासमोर अभिनय करण्यातच जास्त रस वाटत होता. आपण फिरायला जातो की ते आठवणी साठवण्यासाठी की फक्त लोकांना दाखवण्यासाठी, हेच मला कळत नाही. मंडळी, मला हेच सांगायचं आहे की सोशल मीडिया महत्त्वाचा आहे, पण आपण त्यावर काम करतोय, रील्स बनवतोय. पण जेव्हा आपण कुटुंबासोबत असतो, मुलांसोबत असतो, तेव्हा तो वेळ फक्त त्यांचा असावा. मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात बघा, त्यांच्याशी गप्पा मारा, कारण ही मुलं उद्या मोठी होतील तेव्हा आपल्याकडे फक्त गॅलरीतील व्हिडिओ उरतील, पण तो क्षण पुन्हा अनुभवता येणार नाही. चला तर मग पुढच्या वेळी जेव्हा गार्डनमध्ये जाल तेव्हा एक रील कमी काढा, पण मुलांसोबत एक खेळ जास्त खेळा. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.